नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे। या ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत की कला आणि अद्वैत कशा प्रकारे एकत्र येतात, कशा प्रकारे त्यांना एकमेकांवरचं प्रेम समजतं। असा कुठला इन्सिडेंट झालेला असतो ज्यामुळे कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांवर प्रेम करायला लागतात आणि तो कुठला इन्सिडेंट आहे आज आपण ह्या ट्विस्टमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, होतं असं की नैनाला आता अद्वैत आवडायला लागलेला असतो आणि अद्वैतच्या ती मागे मागे करत असते, परंतु अद्वैत काही नैनाला भाव देत नसतो, कारण नैना त्याच्यासोबत जे काही वागलेली असते ते सारखं अद्वैतला आठवत असतं आणि नैना एक वाईट मुलगी आहे एवढीच इमेज फक्त नैनाबद्दल असते। त्यामुळे नैनाला आता काही करून अद्वैतचं मन जिंकायचं असतं आणि अद्वैतचं मन जिंकण्यासाठी ती अद्वैतशी कायम बोलत असते। अद्वैतशी बोलण्यासाठी नैना आता मुद्दाम डायनिंग टेबलवर अद्वैतला जेवण काय वाढत असते, मुद्दाम अद्वैतला कॉफी काय बनवून देत असते। आता ह्या सगळ्या गोष्टी कलाच्या लक्षात येत असतात की नैनाताई असं करतीये, परंतु का करते हे काही कलाच्या लक्षात येत नसतं। त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींकडे ती इग्नोर करत असते। आता नैनाने हळूहळू अद्वैतसोबत जवळीक वाढवलेली असते। आता एक दिवस ती अद्वैतच्या रूममध्ये जाते आणि रडत असते। तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की तू माझ्या रूममध्ये काय करतेयस आणि तू का रडतीयस। तेव्हा आता नैना त्याला म्हणत असते की अद्वैत, मला माहिती आहे की मी तुझ्यासोबत खूप वाईट केलंय आणि मला त्या गोष्टीचा आता इतका पश्चाताप होतोय की तुला काय सांगू। जेव्हा जेव्हा तू माझ्या समोर येतोस ना, तेव्हा मला फक्त अपराधी असल्याची फिलिंग येते, कारण मी तुझ्यासोबत जे काही केलंय ते फार चुकीचं केलंय। असं कुठलीही मुलगी वागणार नाही जे मी तुझ्यासोबत वागले। मला माहिती आहे की एकेकाळी तू माझ्यावर प्रेम केलं होतंस, परंतु मी काय केलं, मी मात्र त्या प्रेमाचा दुरुपयोग केला आणि मी राहुल सोबत पळून गेले। तू मात्र लग्नासाठी माझी मंडपात वाट बघत असताना मी राहुल सोबत पळून आले। मी तुझ्या प्रेमाचा आदर नाही केला आणि ही गोष्ट मला फार चुकीची वाटते। तर अद्वैत तिला म्हणतो की जाऊ दे, आता जे झालंय ते झालंय, आता झालं असेल तुझं बोलून तर तू जा। नैना आता एवढ्यावर भागवत नाही। नैना म्हणते की अद्वैत, अरे मला इतकं अपराधी वाटतंय की तुला काय सांगू, आणि खरं सांगू का, एक दोन वेळा माझ्या अगदी सुसाईडचे विचार सुद्धा डोक्यात आले। मला खरंच खूप गिल्टी वाटतंय, मी तुझी कशी माफी मागू तेच कळत नाही। आता नैना सुसाईडचे वगैरे विचार बोलल्यावर अद्वैत थोडा डगमगतो आणि तो नैनाला म्हणतो की काय असा मूर्खपणा काही करू नकोस, आणि जे काही झाले ते मी ऑलरेडी विसरून गेलो, त्यामुळे तूही आता ते विसरून जा आणि उगाचच त्या गोष्टी डोक्यात घेऊ नको। माझंही लग्न झालंय, तुझंही लग्न झालंय, तूही राहुल सोबत खुश, आमच्यामध्ये जरी नवरा बायकोचं रिलेशन नसलं तरी सुद्धा मी खुश आहे। नैना म्हणते, नाही अद्वैत, मला माहिती आहे की तू कलासोबत अजिबात खुश नाहीयेस। अरे तुझ्या तोंडावरूनच ते दिसतंय, आणि खरं तर तुला वाटत असेल की मी राहुल सोबत खुश आहे, परंतु तसं काहीच नाहीये। राहुल मात्र मला काडीचीही किंमत देत नाही, सतत तो माझा अपमान करत असतो। तुला वाटत असेल की राहुलचं आणि माझं रिलेशन खूप चांगलं आहे, परंतु असं आमच्यामध्ये काहीही नाहीये। लग्न झाल्यापासून आम्ही एकदाही एकमेकांच्या जवळ आलेलो नाहीये। राहुल मला थोडीशीही किंमत देत नाही, बायकोचा दर्जाही देत नाही, आणि या घरात तुला माझं स्थान काय आहे ते तर माहितीच आहे। घरात मला कोणी विचारतही नाही, माझ्याशी धड कोणी बोलतही नाही। नैना फक्त वाईट असं सगळ्यांनी एक गैरसमज करून घेतलाय। या घरात मला काही किंमतही नाही, माझ्या नवऱ्यासाठी सुद्धा माझी काहीच किंमत नाहीये। आणि मग मला सांग की मी या घरामध्ये राहून तरी काय करू, मग माझ्या डोक्यात सुसाईडचे नाही तर कसले विचार येतील। आता मात्र अद्वैतला नैनाबद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो। अरे हिच्या मनात जर आत्महत्येचा विचार येतोय तर याचा अर्थ ही काहीतरी मोठ्या टेन्शनमध्ये आहे, मोठ्या प्रेशरमध्ये आहे, आणि ही या सगळ्या गोष्टींचा खूप लोड घेते, खूप टेन्शन घेते। तो नैनाला जरा फ्री करण्याचा प्रयत्न करत असतो। नैनाला तो म्हणतो की ठीक आहे, जे काही झालं ते आता तू विसरून जा। हे बघ, माझ्याही मनात आता काही तसं नाहीये, तुझ्याही मनात राहून नको देऊ, आणि मी तुला माफ केलंय। असं म्हटल्यावर नैना खूप खुश होते। आता नैनाचा हा हेतू साध्य झालेला असतो। काहीही करून तिला अद्वैत सोबत जी मैत्री करायची असते ती यामार्फत तिने केलेली असते। अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, मला ह्या घरामध्ये काहीच किंमत नाहीये। तूही बघतोय की कला माझ्याशी कशी वागते, ती माझी सख्खी बहीण असून सुद्धा नसल्यासारखी आहे रे, आणि या घरात मी एकटी पडली आहे। मला फक्त एका फ्रेंडची गरज आहे, मला एका मित्राची गरज आहे, तू माझा मित्र होशील का। तेव्हा अद्वैत विचार करतो की खरंच हिला आधीच खूप टेन्शन आहे, राहुलही हिच्याशी नीट वागत नाही आणि घरातले कोणी तिच्याशी व्यवस्थित बोलतही नाही, खरेही नीट बोलत नाही, तर मी तिचा जर मी तिचा मित्र झालो आणि तिने जर माझ्यापाशी मन मोकळं केलं तर हिच्या मनात जे सुसाईडचे विचार येत आहे निदान ते तरी निघून जातील, असा अद्वैत एका चांगल्यापणाने विचार करतो आणि तिला म्हणतो की ठीक आहे, इथून पुढे मी तुझा मित्र, तुला जे काही वाटलं ते तू मला सांगू शकतेस, अगदी निर्धास्तपणे तू मला बोलू शकतेस। आता नैनाला जे हवं असतं ते भेटलेलं असतं, त्यामुळे नैना फारच खुश असते। नैना आता तिथून निघून जाते, कारण नैनाचा मतलब आता साधला गेलेला असतो।
त्यानंतर नैना आता काही ना काहीतरी कारण काढून अद्वैतच्या सारखी रूममध्ये यायला लागलेली असते आणि कलाला ही गोष्ट नोटीस होत असते. आता कलाला मात्र खूप इन्सिक्युरिटीज अद्वैतबद्दल जाणवत असते. तिला आता जेलसी फील होत असते आणि नैनाताई सारखी रूममध्ये का येतीये त्यामुळे तिला आता इरिटेट व्हायला लागलेलं असतं. नैना जेव्हा कधी अद्वैतसाठी कॉफी घेऊन जाणार असते तेव्हा मात्र कला आता तिच्या हातातून कॉफी घेत असते आणि म्हणत असते की माझी रूम आहे, मी माझ्या नवऱ्याला कॉफी देईल नाही तर काही देईल, तुझा त्याच्याशी काही संबंध नाहीये, त्याच्यापासून जरा दूर राहायचं. परंतु नैना मात्र तिला जेलस करण्यासाठी अजून बोलत असते की तुझ्याच नवऱ्याने मला कॉफी घेऊन बोलवलंय त्यामुळे मी जाणारच, असं काहीतरी ती कलाला भरवत असते. जर अद्वैत आणि नैनाताई पुन्हा एकत्र आले तर, कारण मनोमन आता कलाला अद्वैत आवडायला लागलेला असतो, परंतु ही गोष्ट तिलाच माहीत नसते. तिला जेलसी तर फील होत असते परंतु ती का होते याचंही उत्तर तिच्याकडे नसतं. आता एक दिवस होतं असं की नैनाने मुद्दामच अद्वैतला एका कॅफेमध्ये भेटायला बोलवलेलं असतं. अद्वैतला ती म्हटलेली असते खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या मला तुझ्याशी घरात बोलता येत नाही, परंतु जर आपण बाहेर भेटलो तर मी तुला निदान सांगू तरी शकते. अरे माझं मन तरी मोकळं होईल जेव्हा मी तुझ्याशी बोलेल, माझ्यासोबत बोलायला कोणीच नाहीये, निदान तू तरी माझं ऐकून घेशील. त्यावर अद्वैतला वाटतं की ठीक आहे, हिला जर हिच्या मनाचा भार हलका करायचा असेल तर मी का नाही जाऊ, आणि मग तो नैनाला म्हणतो की ठीक आहे मी येईल कॅफेमध्ये. आता नेमकी नैना आणि अद्वैतमध्ये झालेलं हे बोलणं आता कलाने ऐकलेलं असतं आणि कलाला आता फार भीती वाटायला लागते की हे दोघं आता कॅफेमध्ये पण भेटायला लागलेत की काय. जेव्हा नैना अद्वैतला भेटण्यासाठी कॅफेमध्ये गेलेली असते तेव्हा तर अक्षरशः कलाने त्या दोघांचाही पाठलाग केलेला असतो. त्या कॅफेमध्ये अद्वैत आणि नैना गेलेले असतात, त्या कॅफेमध्ये कला आलेली असते आणि दोघांनाही एकत्र बघून कलाला फार वाईट वाटत असतं. कला विचार करते की हे दोघं एकत्र येत आहे याचा अर्थ या दोघांचं अजूनही एकमेकांवर प्रेम आहे, परंतु मी काय एवढी जेलस होते, मला काय एवढी इन्सिक्युरिटीज येते, आणि नैनाताई आणि अद्वैत जर एकत्र येत आहे तर यामुळे मला का त्रास होतोय. स्वतःच्याच मनाला ती समजावत असते. नंतर कला तिथून निघून जाते. आता नैना आणि अद्वैतमध्ये तसं काहीच बोलणं झालेलं नसतं. अद्वैत आणि नैनामध्ये बाकीचं कुठलं तसं काही बोलणं झालेलं नसतं. नैनाला भेटण्याचा अद्वैतचा हेतू अतिशय क्लिअर असतो आणि एका चांगल्या भावनेने आणि माणुसकीने तो नैनाला भेटलेला असतो, परंतु नैनाच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी असतं. तिला अद्वैतला असं सांगायचं असतं की हे बघ, अद्वैतला ती इनडायरेक्टली ह्या सगळ्या गोष्टींची पुन्हा जाणीव करून देत असते की अद्वैत तुझं आणि कलाचं रिलेशन चांगलं नाहीये आणि माझंही आणि राहुलचंही रिलेशन चांगलं नाहीये. आपण दोघंजण एकत्र आलो तर आपण पुन्हा पहिल्यासारखे होऊ शकतो. जाणून बुजून ह्या गोष्टींची जाणीव ती अद्वैतला करून देत असते. आता मात्र अद्वैतला खूप राग येतो. अद्वैत नैनाला म्हणतो की नैना, मला इथपर्यंत मान्य आहे की कलामध्ये आणि माझ्यामध्ये नवरा बायकोचे कुठलेही संबंध नाहीये, परंतु याचा अर्थ असा नाहीये की मी माझ्या भावाला धोका देईल. आणि तुझं आणि माझं लग्नाआधी जे काही होतं ते होतं, परंतु आता माझ्या मनात तुझ्याबद्दल कुठलीही प्रेमाची भावना नाहीये. मी फक्त तुला माझ्या भावाची बायको म्हणूनच घेतोय. नैना अद्वैतला म्हणते की अद्वैत, मला तुझं प्रेम हे लग्नाआधी तर नाही समजलं, परंतु मला आता समजतंय की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अद्वैत तिला म्हणतो की नैना हे बघ, आता जे बोलली ते परत बोलू नकोस आणि माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाहीये. ही गोष्ट तू इथे बोललीस हे बरं झालं, परंतु घरामध्ये कोणाला डाऊटही नाही आला पाहिजे की तू माझ्याशी असं काहीतरी बोलली आहे, कारण मी तुझं प्रेम कधीही ॲक्सेप्ट करणार नाही, मी कधीच कोणाला धोका देणार नाही. अद्वैतने ही गोष्ट नैनाला स्पष्टपणे सांगितलेली असते, परंतु त्यावेळी मात्र कला तिथे नसते, कारण कला हर्ट होऊन तिथून निघून गेलेली असते. कलाने अद्वैत आणि नैनाला तिथे बघितलेलं असतं. कला हर्ट झालेली असते आणि ती आता ते बघण्यापेक्षा घरी जाणं बेटर समजते. कला आता घरी आलेली असते. घरी येऊन ती विचार करत असते की मी उगाचच इतका विचार करते. मला माहिती आहे की चांदेकरचं माझ्यावर प्रेम नाही आहे आणि माझंही प्रेम नाही आहे, तरी पण मी एवढी त्याच्याबद्दल इन्सिक्युअर होते. खरं तर माझं चुकतं आहे. आमचं लग्न ज्या कुठल्या सिच्युएशनमध्ये झालं, ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये झालं, खरं तर ती परिस्थिती किती वाईट होती आणि मग मी अद्वैतकडून एवढ्या गोष्टी का एक्सपेक्ट करते. अद्वैत तर फक्त तसाही माझा नावालाच नवरा आहे. आमच्यात नवरा बायकोचे कुठलेही रिलेशन नाही आहे आणि अद्वैतने सुद्धा माझ्यावर का प्रेम करावं, असं माझ्यात काय आहे की तो माझ्यावर प्रेम करेल. कदाचित मीच चुकीचा विचार करते. नैनाताई मॉडर्न आहे, नैनाताई दिसायला सुंदर आहे, नैनाताईवर प्रेम करण्याचे अद्वैतला खूप सारे रिझन आहे. त्याच हेतूने अद्वैतने नैनाताईसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि आज दोघं जण जर एकमेकांना लाईक करताय तर मी त्यांच्यामध्ये येणारी कोणीच नाहीये, कारण तसंही नैनाताईचं आणि राहुलचं रिलेशन चांगलं नाही हे मला चांगलंच माहिती आहे. आणि जर नैनाताई आणि अद्वैत एकमेकांना लाईक करताय तर मला एवढं
वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही आहे, असा कला आता मनोमन विचार करते. आणि त्या क्षणी ती अद्वैतचा विचार करणं सोडते. तिला असं वाटतं की ती उगाचच विचार करते. जरी ती अद्वैतला लाईक करत असली, अद्वैत तिला आवडत असला, तरी सुद्धा तिचा हा विचार करणं अजिबात योग्य नाही आहे. कारण अद्वैत तिला कधीही लाईक करणार नाही असं तिला वाटत असतं. कलाने ती गोष्ट तिथेच सोडलेली असते आणि अगदी नॉर्मल ती वागायला लागलेली असते. तर अद्वैतने नैनालाही स्पष्टपणे सांगितलेलं असतं की आपल्यामध्ये पुढे काहीही होणार नाही, त्यामुळे तू उगाचच होप्स ठेवू नको. तर मित्रांनो, ट्विस्ट असा येतो मालिकेमध्ये की एके दिवशी कलाचाच मित्र आता चांदेकरांच्या घरी आलेला असतो. कलाला भेटण्यासाठी तो आलेला असतो आणि जेव्हा कला त्याला भेटते तेव्हा कला खूप आनंदी होते. सगळ्यांसमोर ती तिच्या मित्राला भेटत असते. आबा जेव्हा तिला विचारतात की कोण आहे हा, तेव्हा कला सांगते की हा माझा मित्र आहे. कॉलेजमध्ये असताना आम्ही दोघं सोबत होतो. ही गोष्ट ऐकल्यावर घरातल्या सर्वांना खूप आनंद होतो. तेही कलाच्या मित्राला भेटतात. आता जो कलाचा मित्र असतो त्याचं नेचर खूप फ्रेंडली असतं. सगळ्यांशी तो हसून खेळून आणि विनोद करून बोलत असतो. त्यामुळे सगळ्यांना एका झटक्यातच तो आवडतो. परंतु त्यावेळी मात्र अद्वैतला इन्सिक्युरिटी होत असते. अद्वैतला थोडीशी जेलसी फील होत असते. कारण कला मस्त त्याच्या हातात हात घेऊन बोलत काय असते आणि बाजूला जाऊन काय त्याच्याशी बोलत असते, त्याच्या खांद्यावर हात काय ठेवत असते आणि तोही अगदी हक्काने कलाला हग वगैरे करत असतो. त्यामुळे अद्वैतला मात्र फार आता जेलसी व्हायला लागलेली असते. ज्याप्रमाणे कलाला नैनाला आणि अद्वैतला सोबत बघून जे होत असतं त्याच गोष्टी आता अद्वैतला होत असतात. अद्वैतला सुद्धा आता कलाबद्दल इन्सिक्युरिटीज फील व्हायला लागलेल्या असतात. कलाबद्दल अद्वैत आता जास्तच पॉझिटिव्ह झालेला असतो. त्यानंतर कलाचा मित्र आणि कला हे बाहेरही भेटायला लागलेले असतात. खरं तर कलाच्या मनात वाईट असं काहीच नसतं आणि समोरचा जिचा जो फ्रेंड असतो त्याच्याही मनात काही वाईट नसतं. ते एकदम कॅज्युअली भेटत असतात. परंतु अद्वैतला मात्र आता फार भीती वाटायला लागलेली असते की कलाचं आणि त्या मुलाचं काही आहे की काय. त्यामुळे अद्वैत आता कलाला फॉलो करायला लागलेला असतो. कला जिथे जिथे जाते तिथे तिथे अद्वैत आता जायला लागलेला असतो. त्या मुलाचं नाव निघाल्यावर अद्वैत आता चिडायला लागलेला असतो. कलाला काही समजत नसतं की अद्वैत असं का करतोय आणि सारखं सारखं तिला तिच्या फ्रेंडबद्दल का विचारतोय की तुम्ही कुठे जाणार आहात, कुठे भेटणार आहात. परंतु कला मात्र त्या गोष्टी जाणून घेत नाही. परंतु अद्वैत मात्र आता खूप जळत असतो. कारण खरं तर कलावर त्याचं प्रेम असतं आणि याच गोष्टीतून अद्वैतलाही समजलेलं असतं की माझं कलावर प्रेम आहे, त्यामुळे मला एवढी इन्सिक्युरिटीज फील होते. एका अर्थाने बघितलं तर खरेच जर दुसरीकडे रिलेशन असेल किंवा जर ती दुसऱ्यासोबत खुश असेल तर या गोष्टीने मला काहीच फरक नाही पडायला पाहिजे. कारण आमच्यामध्ये तसे कुठलेही संबंध नाहीये. आमच्यामध्ये तर सारखी भांडणच होत राहतात. ती मला आगाऊ म्हणते आणि मी तिला अति आगाऊ म्हणतो, असं काहीतरी आमचं रिलेशन आहे. मग ह्या रिलेशनमधून मी एवढं काय एक्सपेक्ट करतोय की कलाने तिच्या मित्राला भेटू नये, कलाने त्याच्यासोबत कुठे जाऊ नये, कलाने त्याच्यासोबत फिरू नये, कलाने त्याच्यासोबत बोलू नये. आणि जर कला आणि ते दोघं जण एकत्र पुन्हा आले तर मला एवढी का भीती वाटते. आणि मग अद्वैतला समजलेलं असतं की मनोमन मी आता कलाच्या प्रेमात पडायला लागलोय. अद्वैतला समजलेलं असतं की हीच ती खरे आहे जी मला आधी आवडत नव्हती, परंतु आता मात्र मला आवडायला लागली आहे. ते भांडणसुद्धा आता मला फार क्यूट वाटतं आणि मी जर आता खरेसोबत भांडलो नाही तर मग मला करमणार नाही. खरे आता माझी आदत होऊन गेली आहे, खरे माझी सवय होऊन गेली आहे. जर एक दिवस खरे माझ्या डोळ्यांसमोर नसेल तर मात्र मला करमत नाही. हे सगळं असं का होतंय. आता अद्वैतला या सगळ्या गोष्टींची उत्तरं भेटत असतात. खरं तर कलाचा जो नवीन फ्रेंड येणार असतो त्यामुळे अद्वैतमध्ये एवढे सगळे चेंजेस आपल्याला बघायला मिळणार आहेत. परंतु त्यावेळी मात्र कलाने अद्वैतचा विषय सोडलेला असतो. कारण तिला असं वाटतं की मी उगाचच अद्वैतची बरोबरी करते. अद्वैत एवढा मोठा बिझनेसमॅन आहे आणि तो का माझ्यावर प्रेम करेल, असे कलाच्या मनात थॉट्स असतात. परंतु याच्या पूर्णपणे विरुद्ध झालेलं असतं की आता अद्वैतच कलाच्या प्रेमात पडलेला. त्याला कलावरील प्रेमाची आता जाणीव झालेली असते आणि तो आता कलाला जरा जास्तच जपायला लागलेला असतो. दोघांच्याही मनात आता एकमेकांविषयी प्रेम असतं. परंतु आता हे प्रेम दोघंही एकमेकांविषयी बोलत नसतात. दोघंही एकमेकांना सांगत नसतं एकमेकांवर किती प्रेम आहे ते. कलाला असं वाटतं की अद्वैत बोलेल, अद्वैतला असं वाटतं की कला बोलेल. हे दोघांचंही असं चालू असतं. परंतु त्या गोष्टीचा नैनाही मध्ये फायदा घेणार असते. नैनाला समजलेलं असतं की आता हे दोघं एकमेकांना लाईक करायला लागलेत आणि अद्वैत जरा कलाबद्दल जास्तच पॉझिटिव्ह व्हायला लागलाय. त्यामुळे नैना मात्र आता मध्ये गेम करणार असते. तर तो गेम कुठला असणार आहे आणि कला आणि अद्वैत एकमेकांसमोर कसं त्यांचं प्रेम व्यक्त करतील हे आपण पुढील काही भागांमध्ये बघणारच आहोत. पुढील काही ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. पूर्वी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला आणि याबद्दलचं तुमचं काय मत आहे
तुम्हालाही असं वाटतंय ना की कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडावे, दोघंही एकमेकांच्या जवळ यावेत? तर मित्रांनो, ते दिवस आणि ते एपिसोडसुद्धा लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहेत. आपल्या चॅनलवर आपण पुढे काय होणार आहे हे आपण शनिवारी आणि रविवारी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड टाकत असतो. त्यामुळे ते बघायला अजिबात विसरत जाऊ नका आणि या ट्विस्ट एपिसोडबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच सांगा. इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.